वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे। धनोडी अर्थात नांदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब अचानक कोसळला आहे। विशेष म्हणजे ही इमारत धोकादायक असल्याचा इशारा वर्षभरापूर्वीच देण्यात आला होता, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केला आहे। आर्वी तालुक्यातील धनोडी नांदपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब रात्री अचानक कोसळल्याची घटना घडली। सुदैवाने ही घटना रात्री घडल्याने शाळा बंद होती आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। ग्रामस्थ अरविंद लिल्लोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। निवेदनानुसार शाळेची इमारत धोकादायक झाल्याची माहिती मुख्याध्यापिका रेखा हिवाळे आणि सरपंच कोमल सागर कोल्हे यांनी जवळपास वर्षभरापूर्वीच पंचायत समिती आर्वीए आणि जिल्हा परिषद वर्धा यांना लेखी स्वरूपात दिली होती। जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याची मागणीही करण्यात आली होती, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सध्या या शाळेत इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग भरतात। अवघ्या एका वर्गखोलीत शिक्षण दिले जात असून 2 शिक्षिका कार्यरत आहेत। इमारतीच्या असुरक्षित स्थितीमुळे विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे सांगितले जात आहे। ग्रामस्थांच्या मते ही दुर्घटना दिवसा घडली असती तर अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले असते। त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा गंभीर परिणाम म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। यासोबतच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता तातडीने नवीन शाळा इमारत मंजूर करून बांधकाम सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। धनोडी नांदपूर येथील शाळेचा कोसळलेला स्लॅब हा केवळ एक इमारतीचा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर इशारा आहे। वेळेत कारवाई झाली असती तर ही घटना टळू शकली असती का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नवीन शाळा इमारतीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।